नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचा लाभ बंद झालेला असेल, तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण तुमचा लाभ पूर्ववतपणे सुरू होऊ शकतो. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण 31 डिसेंबर 2025 ही ई-के-वाय-सी करण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आलेली होती. परंतु शेवटच्या 2 दिवस लाडकी बहीण योजनेची वेबसाईट न चालण्यामुळे काही लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी ई-के-वाय-सी केली, परंतु ई-के-वाय-सी करत असताना त्यांना प्रश्नांची उत्तरे देताना संभ्रम निर्माण झाला आणि त्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे चुकलेली आहेत. त्यामुळं त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. अशा लाखो महिला भगिनी आहेत ज्यांचा लाभ बंद झालेला आहे कारण त्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे किंवा ते ई-के-वाय-सी करण्यापासून वंचित राहिलेले आहेत. अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. परत एकदा त्यांना एक चान्स मिळणार आहे. ते कसा? त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ज्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद झालेला आहे, अशा लाडक्या बहिणींनी महिला व बालविकास विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि याचीच दखल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी एक अपडेट दिलेला आहे. त्या अपडेटबद्दलची माहिती आपण घेऊयात. त्या ठिकाणी पाहू शकता, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काय पोस्ट केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि काही कारणास्तव ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जरीही तुमचा ई-के-वाय-सी करत असताना पर्याय चुकलेला असेल आणि तुमचा लाभ बंद झालेला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. कारण आता क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविका जे आहेत ते तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन करणार आहेत. म्हणजे ते व्हेरिफिकेशन करून चेक करणार आहेत की खरंच तुम्ही लाभ देण्यायोग्य आहात की अपात्र करण्यायोग्य आहात. आणि अशा सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की अंगणवाडी सेविकांमार्फत यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं आहे. फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ जो आहे तो पूर्ववत तुम्हाला सुरू राहील आणि ज्या महिला खरंच अपात्र असतील त्यांना अपात्र करण्यात येईल. तर असं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.